सर्वात मोठा घोटाळा महाराष्ट्राचा आदर्श घोटाळा। या घोटाळ्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे घरी गेले। त्याचबरोबर सुशीलकुमार शिंदे माजी दिवंगत नेते बाबांना भ्रष्टाचार विरोधी चांगला काम करणारा म्हणून या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सोनिया गांधीने त्यांना केला। परंतु या पृथ्वीराज बाबांनी हा घोटाळा आदर्श घोटाळा आवाज घेताना त्यातूनच स्पष्टपणे दिसलं की भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचं काम या महाराष्ट्राच्या पृथ्वीराज बाबांनी जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा पृथ्वीराज बाबा अधिकाऱ्यांची चौकशी अधिकाऱ्यांची चौकशी त्यांच्यावर कारवाई भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या ऐतिहासिक असलेल्या शिवाजी चौकामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचं या ठिकाणी योजलं होतं। पोलिसांच्या अडकाटीमुळं या ठिकाणी पुतळा जाळत असताना पोलिसांनी अडकाव केला, परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याला आग लावलीच। महाराष्ट्रामधला आदर्श हा मोठा घोटाळा आहे। या घोटाळ्यामध्ये अनेक राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बडे नेते आहेत। यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण असतील, निलंगेकर पाटील असतील, सुनील तटकरे असतील किंवा माजी दिवंगत नेते विलासराव देशमुख असतील, असे अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात आदर्शाचा भ्रष्टाचार केलेला आहे। आणि एवढं मोठं प्रकरण या पृथ्वीराज चव्हाणांनी या आदर्शाचा अहवाल फेटाळला आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसच्याच त्यांच्याच नेत्यांनी राहुल गांधींनी या आदर्श घोटाळ्याचं प्रकरण पुन्हा रिओपन करण्यास सांगितलं। ही चपराक मुख्यमंत्र्यांना बसलेली आहे। महाराष्ट्राचा एक सुशिक्षित चांगला चेहरा असणारे पृथ्वीराज बाबा हे भ्रष्टाचार विरोधी चांगल्या पद्धतीने उभे राहतील असं जनतेला वाटलं होतं, परंतु आदर्शसारखा घोटाळा ह्या पाठीशी घालतात। यांना ही राहुल गांधींनी दिलेली चपराक आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीची अशी मागणी आहे की या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी ताबडतोब नैतिक अधिकाऱ्यांना राजीनामा द्यावा, अशी मागणी पक्षाच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी करतो।